चला, आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि घरोघरी ह्या अशा गव्हाच्या कापण्या तयार केल्या जातात. बऱ्याच वेळा या कापण्या खुसखुशीत तयार होत नाही, तर खुसखुशीत होण्यासाठी आज आपण एक इथे वेगळी पद्धत पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी बारीक किसलेला गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने पाऊण वाटी इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना हलकंसं कोमट घ्यायचं आहे. खूप कडकडीत गरम किंवा खूपच थंड वापरायचं नाही. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाट्या इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही वापरू शकता, बारीक मोठा. आता हे कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहेत. कापणी छान खुसखुशीत व्हावी याकरता आपल्याला या पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे. पिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला तुपाचं मोहन वापरायचं. हे तूप छान पिठाला चोळून घ्यायचं. छान अशी घट्ट मोठ वडी की समजून घ्यायचं आपलं मोहन पिठाला छान लागलेलं आहे. त्यानंतर या पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि सुंठ, विलायची, बडीशोपची पावडर घालायची. पावडर छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर गुळाचं पाणी आपल्याला या ठिकाणी गाळून घ्यायचं आहे. कारण बरेच वेळा बारीक सारीक खडे असतात, कचरा असतो, तो बरोबर चाळणीमध्ये अडकून राहतात. त्यानंतर आपल्याला हे पीठ छान एकजीव करून मळून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे हे पीठ आपल्याला 10-15 मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं आहे. त्यानंतरच या पिठाचे एकसारखे गोळे करायचे आणि या पिठाची आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटत असताना मध्यम स्वरूपाची पोळी लाटायची, खूप पातळ किंवा खूपच जाड अशा पद्धतीने नाही. आता या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे. आता या पोळीला आपण खसखस लावणार आहोत. खसखशीमुळे कापणी छान चविष्ट लागते. एका बाजूने खसखस लावली की ती पोळी आपल्याला एकदा लाटून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा पोळीला आपल्याला खसखस लावायची आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला खसखस लावायची आणि अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतलेली आहे. पोळीला खसखस लावली की त्यानंतर त्यावर लाटणं फिरवायचं, म्हणजे ती छान पोळीला चिटकून राहते. तर या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या हव्या त्या आकाराच्या कापण्या या ठिकाणी कापू शकता. कापण्या जर पाहताना तर खरंच खूप छान मस्त आकार आलेला आहे आणि कापल्यासुद्धा गेलेल्या आहे. अजिबात पोळपटाला सुद्धा या कापण्या अजिबात चिकटलेल्या नाही. सर्व पिठाच्या कापण्या तुम्ही एका वेळी सुद्धा बनवून ठेवू शकता. आता त्यानंतर कापणी तळत असताना पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा. तो पटकन वर आला की समजून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यानंतरच कापण्या तेलामध्ये सोडायच्या. तेलामध्ये कापण्या सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची, म्हणजे त्या छान आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जातात. सोनेरी ब्राऊन रंगापर्यंतच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीच्या कापण्या नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.